गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि बघू शकता आम्ही सकाळ सकाळ काय एन्जॉयमेंट करतोय या निसर्गरम्य वातावरणात. आम्ही असेच व्हिडिओ टाकू, अशाच नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करू. पोचलोय आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आपल्या गाड्या इथे लावलेल्या आहेत. हा आहे हनुमान मंदिर. हनुमान मंदिराच्या समोरच गाड्या लावलेल्या आहेत आणि आपण आता ट्रेक स्टार्ट करतोय. हे बघू शकता इथे खूप छान अशी माहिती दिलेली आहे. बघू शकता तुम्ही सर्पदंशाबद्दल. हे इंडियातले काही विषारी साप आहेत. हे बघू शकता 1 2 3 4 5 6 ॲक्च्युली 4च आहेत, पण ते यांच्या जाती आहेत वेगवेगळ्या आणि हे बिनविषारी आहेत. आणि हरणटोल वगैरे निम्न विषारी आहे, म्हणजेच सेमी वेनेमस. चावल्यावर आपल्याला काहीच होणार नाही. बघू शकता मित्रांनो किल्ल्याचं पुनर्वसनाचं काम चालू आहे, म्हणजेच पायऱ्या वगैरे बनवायला घेतल्यात नवीन. आणि ट्रेक चालू केल्या आपल्याला समोरच बघायला मिळतात हे वीरगल. हे बघा, हे बघा इथे लिहिलेलं आहे स्वराज्य पायरी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर कसं वाटलं तुम्हाला आज थंडीमध्ये, गुलाबी थंडीमध्ये? बघू शकता नजारा आसपासचा. आणि खूप दिवसानंतर ट्रेकचा करतोय आम्ही. जवळजवळ 2 महिने झाले ट्रेकला नव्हतो आलो. समोरच आपल्याला बघायला मिळतो मारुती राया. इतर गडांप्रमाणे या गडाच्या सुद्धा पायऱ्या इंग्रजांनी सुरुंग लावून तोडलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही. इथे त्याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे. इथे चढायला अशी रोप लावलेली आहे. थोडंसं रिस्की असू शकतो पावसाळ्यामध्ये, आता काय एवढं वाटत नाही. ही ट्रेक जास्त छोटी नाही आहे, थोडी मोठीच आहे. 45 ते 1 घंट्याची असेल, 45 मिनिट्स to 1 घंटा असेल. आता थंडी आहे म्हणून काही वाटत नाही. ही आहे पाण्याची टाकी आणि पाणी आहे याच्यामध्ये. विशाल, पाणी आहे रे, जाम पाणी आहे. जवळजवळ 3500 फूट उंच आहे. चढायची श्रेणी सोपी आहे. 15 ते 20 मिनटं झाले आम्ही ट्रेक चालू केला आहे आणि येऊन पोचलेलो आहे दरवाजापाशी. बस 15 ते 20 मिनटं ट्रेक करून आपण पोहोचतो आता दरवाजापाशी. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे मावळा पण आहे. हा आहे दरवाजा. जय शिवराय. हा आहे जीबी रचनेचा हनुमान द्वार. हे बघू शकता इथे हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. जीबी रचनेचा हनुमान द्वार. आणि प्रत्येक गडावर आपल्याला अशा दरवाजाच्या बाहेर देवळ्या बघायला मिळतात, जे की माऊली बसतात पहारा देण्यासाठी. दरवाजातून आल्यावर आपण पोहोचतो थेट तटबंदीवर. हे बघू शकता ही आहे तटबंदी. आणि किल्ल्याचा एक बुरुज आहे तिकडे, त्याचा रस्ता आहे खालून. तर जाताना आपण तिकडून जाणार आहे. हे पवना धरण आणि तो आहे बाले किल्ला. तर मित्रांनो गड किल्ल्यांवर आल्यावर एक गोष्ट नेहमी लक्षात, अशा तटबंदीवरून चालण्याची चुकी करू नका, कारण आता गड किल्ल्यांची अवस्था ही कमकुवत झालेली आहे. तटबंदीची अवस्था, त्याच्यामुळे दगड हलत आहेत आणि दगड कोसळण्याची शक्यता खूप दाट आहे. सो हे अवेअरनेस ठेवा, तटबंदीवरून चालू नका किंवा तटबंदीवर बसू नका. बघा तुम्ही अवशेष बघू शकता. इथे पण आपल्याला छोट्या पायऱ्या बघायला मिळतात. आणि हा आहे गणेश मंदिर. हेच कचेरीचे अवशेष आहेत. तिथे लिहिलेले आहे कचेरी दुर्गावरील महत्त्वपूर्ण वास्तू गणली जाते. गडाचा कारभार येथून चालत होता. बघू शकता हे आता अवशेष आहेत. गणपती बाप्पा मोरया. आणि हा गणेश मंदिर आहे. आणि इथे समोरच पाण्याचं टाकं आहे. हे बघा खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. आता हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे. तर गणेश मंदिरातून निघल्यावर वरच्या बाजूला बाले किल्ला आहे, थेट गणेश मंदिराच्या मागे. आणि मगाशी दाखवलं तुम्हाला म्हणजेच कचेरीचा अवशेष. आणि हे बघू शकता पाण्याचं टाकं किती मोठं आहे. सध्या तरी पाणी पियाच्या अवस्थेत नाही आहे. चला तर आपण थेट निघूया बाले किल्ल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याला इकडे खूप सारे बुरुज आहेत एक्सप्लोअर करायला. आणि इथे पण अवशेष आहेत, ते बघू शकता. आता ते कसले अवशेष आहेत ते आपल्याला पण माहिती नाही आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, विहंगम दृश्य, खूप जबरदस्त दृश्य दिसतो आपल्याला समोरून. हा पवना धरण समोरच आहे आणि तो समोर आहे लोहगड आणि त्याच्याच बाजूला आहे विसापूर किल्ला. तर ही अजून एक पाण्याची टाकी आहे, स्तंभी टाकं. आणि आम्ही अजून आता पुढे चाललो आहे. बाले किल्ला आम्ही नंतर एक्सप्लोअर करणार आहे. अगोदर आम्ही इकडे काय आहे ते बघून येतो. आणि
किल्ल्यावर खूप अवशेषच आहेत. इथे अजून एक पाण्याची टाकी आणि पियाचं पाणी आहे. बघू शकता किती ट्रान्सपरंट पाणी आहे. अजून पण पिऊ शकतो आपण हे पाणी. चॅलेंजिंग रस्ता चूज केलाय. ॲक्च्युली बाले किल्ल्याला जायचा रस्ता तिकडून आहे. आम्ही हा स्पॉट बघत आलो. सह्याद्रीमध्ये ट्रेक करताना ही काळजी नक्कीच घ्या तुम्ही. हे बघू शकता, नक्कीच काळजी घ्या. साप असण्याची खूप दाट शक्यता असते आणि ते पण असं पाण्याच्या ठिकाणी. खूप थंड पाणी आहे, मस्त एकदम. आपल्याला चंदेरीला पण खूप मस्त थंड पाणी भेटलेलं होतं किल्ल्याकडे. हे बघू शकता समोर बाले किल्ला आहे आणि चढाई थोडीशी कठीण आहे. आपल्यासाठी नाही कठीण, ती बिगिनर्ससाठी कठीण आहे. तर मित्रांनो येऊन पोहोचलेलो आहे आपण आता बाले किल्ल्यावर. बघू शकता स्वराज्याचा भगवा. हे बघा इथे सुद्धा पाण्याची टाकी आहे, पण आता कालांतराने तिथून होल पडलाय झीज होऊन नाही, पाण्याची टाकीच आहे. हे बघा पोडी पाण्याचं टाकं इथे लिहिलेलं आहे. तर मित्रांनो बाले किल्ल्यावरून आपण उतरलो आणि आता थोडंसं आम्ही काहीतरी खाल्लं, बिस्किट वगैरे, आणि आम्ही आता निघालो आपल्या दुसऱ्या बुरुजाकडे. तो आपला एक्सप्लोअर करायचा बाकी होता. हा आहे दुसरा भगवा, मी पहिल्यांदा लावले जगदंब. बघू शकता मित्रांनो त्या कालचं टॉयलेट आहे. सर्व सुविधा आहे किल्ल्यांवर. तासाभरात आमचा किल्ला एक्सप्लोअर करून झालाय पूर्ण आणि आम्ही निघालो आता परतीच्या रस्त्याला. आमचा विचार चाललाय आता मोरगिरी किल्ला सुद्धा करायचा, कारण मोरगिरी इथून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याची ट्रेक पण 1 तासाची आहे. सो विचार झाला आमचा, तर आम्ही मोरगिरी करू, नाहीतर मग घरी जाऊ. आपला एक किल्ला झालेला आहे आज, तुंग किल्ला, आणि आपण आलो आता दुसऱ्या किल्ल्याकडे जो आहे मोरगिरी. आणि आपण गाड्या लावलेला मोरगिरी हॉटेल आहे, त्याच्या समोरच आपण गाड्या लावल्या. इथं समोरच छोटासा मंदिर आहे आणि किल्ल्यावर जायचा रस्ता इथून आहे. चला तर आपण आजची दुसरी ट्रेक आपली चालू करतोय. ज्या किल्ल्यांवर जातो त्या किल्ल्यांवर आपल्याला असं वाटायला मिळतो. हे बघा स्वान. प्रत्येक किल्ल्यावर आपल्याला असे कुत्रे बघायला मिळतात. आपल्यासोबतच येतात ते गडावर आणि सोबतच गाडाखाली आपल्या उतरतात ते. हेच सह्याद्रीतील निस्वार्थ प्रेम. मित्रांनो बघू शकता पूर्ण जंगल आहे आणि रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे. हे बघा असे बोर्ड्स लावलेले आहेत. त्यांना फॉलो करा आणि करेक्ट रस्ता शोधा. जंगलामध्ये जर चुकले तर लवकर बाहेर नाही निघू शकत आपण. सो त्याच्यामुळे नीट लक्ष ठेवा आणि नीट रस्त्यातून चाला. येताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा नक्कीच, कारण ऑफलाईन मॅप नसला तर रस्ता पण चुकू शकता आणि किल्ल्याविषयी माहितीसुद्धा मिळते आपल्याला काय कुठे आहे ते. आणि दुसरी गोष्ट अशी की सुट्टे पैसे सोबत कॅरी करा, कारण इकडे नेटवर्क नसतो आणि गुगल पे फोनपे वगैरे चालणार नाही. त्याच्यामुळे पैसे नक्कीच कॅरी करा. ही बकरी चुकली तर आमच्या मागे आले. ही बा ही जातच नाही, ते आता आमच्याच मागे आले ना, नुसते आता बोंबलते. डिफिकल्टी लेवल खूप जास्त आहे याची. पूर्ण उभा किल्ला आहे हा. बघा आपण थकलाय. चंदेरी किल्ल्यासारखा एकदम उभी चढाई आहे. ही बघा अशी उभी चढाई आहे. पूर्ण आमची हालत खराब झालेली आहे. ऑलरेडी आम्ही एक किल्ला चढून आलोय आणि हा दुसरा आता. तर मित्रांनो हे बघा इथे काय आहे, महाराजांची शिवमुद्रा म्हणजेच राजमुद्रा. प्रतिपद चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे खूप मोठी ट्रेक आहे. तो झेंडा आपल्याला तिथे दिसतोय तेवढा लांब. खूप जास्त ट्रेक करायची आपल्याला अजून. आता वाजल्यात 12. पावसाळ्यामध्ये खूप हार्ड जाईल ही ट्रेक करण्यासाठी. आता तर सुकलाय पूर्ण. पावसाळ्यामध्ये खूप पाणी धडधड जात असेल इथून. आमच्याकडचं पाणी संपलंय आणि गडावर पण पाणी भेटेल याची आशा नाही आहे. ट्रेक बाकी अजून. ट्रेक करून खाली पण उतरायचं आहे. लाडरमध्ये थोडंसं पाणी आहे, किती आहे ते पण माहिती नाही. त्याचा संपलाय आणि हालत बघ अशी झाली. याचं काहीतरी चावलं इथे बोटावर, मधमाशी समथिंग काहीतरी चावली तर खूप पेन होतं याचा. मित्रांनो अशी ट्रेक करताना खूप सांभाळून ट्रेक करा. ही माती आहे सगळी अशी भुसभुशीत आहे, तिच्यावरून पाय सरकतात लगेच. शक्यतो CTRचे शूज वापरा. नॉर्मल स्पोर्ट्स शूज अवॉइडच करा ट्रेकला. आणि याच्यामध्ये मस्त ग्रिप मिळते. मोरगिरी हा कठीण श्रेणीमध्ये मोडतो. पायथ्यापासून ते गडापर्यंत जाण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. गडावर पाण्याची सोय नसल्या कारणाने पुरेसे एवढे पाणी घेऊन जा. बघू शकता कसा सुंदर पठार आहे मित्रांनो. खूप छान व्ह्यू आहे. पावसाळ्यामध्ये अजून छान दिसत असेल. हा समोर दिसतोय तुंग किल्ला.
हा इकडे दिसतोय कोरीगड. आता इथून असे दोर आहेत, त्याच्या साहाय्याने आपल्याला वर जायचं आहे तसा. आणि तिथे एक सीडी आहे, सीडीवरून वर जाऊन मग आपण पोचू. खूप जास्त थकलो आहे बघा, याची पण हालत खराब, त्याची पण हालत खराब. तुंग किल्ल्यानंतर आम्ही मोरगिरीची चढाईसुद्धा पूर्ण केली. पाणी नव्हतं त्यामुळे बॉडी डिहायड्रेट झाली होती, त्याच्यामुळे शरीराला थकवा जाणवत होता. तरीसुद्धा आम्ही ट्रेक पूर्ण केली. इथे सर्व देवांना शेंतूर फासलेलं आहे, तर कुठले देव आहेत आपल्याला माहिती नाही. इथे पाण्याची टाकी आहे, पण पाणी पियाच्या टाकीचं आहे का नाही माहिती नाही. मित्रांनो, आमच्याकडचं पाणी संपलं आहे आणि आमच्याकडे आता एकच ऑप्शन आहे, ग्लास नाही, पाण्याची बॉटल नाही, चैन लूप आणलेलं आहे, त्याचं झाकण आहे, त्याच्या झाकणमध्ये आता पाणी घेतोय. पाण्यात घाण आहे, काय करणार, ऑप्शन नाही आमच्याकडे. खूप थंड पाणी आणि टेस्ट पण खूप छान आहे, स्मेल वगैरे काहीच येत नाही, सो पाणी पिऊ शकतो. टाक्या पाण्याच्या तिकडे आहेत आणि एक पाण्याची टाकी येते आणि इथे देवसुद्धा आहेत, जाक माता. आपल्याला इथून बघू शकता, इथे सीडी आहे आणि सीडीवरून वर जायचं आहे. काय नाही टफिस्ट. सीडीवरून वर आल्यावर आपल्याला अशा पायऱ्या लागत आहेत. पूर्वी मोरगिरीचा वापर वॉच टॉवर म्हणून केला जायचा. अशा कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत. मोरगिरीवरून तुंग, तिकोना आणि कोरीगड स्पष्टपणे आपल्याला दिसते. जवळजवळ 2 तासाच्या ट्रेकमध्ये आपण पोचलेलो आहे आता मोरगिरीच्या पूर्ण टॉपवर. पण भगवा नाही आहे इथे, झेंडा लावलेला नाही आहे, फक्त पोलच आहे, झेंडा लावायचा बाकी असेल. आणि मोरगिरी हा किल्ला तर नाही बोलू शकत आपण, सुलका आहे, कारण इथे ना तटबंदी आहे ना कसले वाड्याचे अवशेष आहेत. तर हा पूर्ण आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी म्हणजेच टेहळणी सुलका बघू शकता. इथून दिसतो आपल्याला समोरच कोरीगड, या बाजूला आहे किल्ले तुंग, इकडे आहे विसापूर आणि लोहगड, आणि पवना मुळशीतलं पूर्ण खोरं दिसते आपल्याला इथून. तर मित्रांनो, मोरगिरी पण आता एक्सप्लोअर झालेला आहे पूर्ण. मोरगिरी हा सुलका होता आणि आम्ही उतरलो आता खाली. ब्लॉग आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पीस.